आज शिलाई काम करायचं होतं, पण उद्यावर ढकललं. सगळी कामं आवरून मशीन समोर बसायचं ठरवलं, पण हातात मोबाईल आला. काम तर खूप आहे, पण करायचं मनच होत नाही. जर हे सगळं तुमच्यासोबतही होत असेल, तुम्ही पण या सगळ्या गोष्टी फेस करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आळस दूर करून शिलाई काम पुन्हा जोमात कसं चालू करायचं ते. शिलाई काम म्हणजे फक्त मशीन चालवणं नसतं, त्यासाठी पेशन्स, कन्सिस्टन्सी आणि मनाची एनर्जी लागते. पण कधी कधी आळस इतका जास्त येतो की छोटंसं काम सुद्धा खूप मोठं वाटायला लागतं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आळस का येतो, काम करण्याची इच्छा कशी वाढवायची, एक टेलर म्हणून रोज मोटिवेट कसं राहायचं आणि काही प्रॅक्टिकल टिप ज्या खरंच उपयोगी पडतील. म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, आळस नेमका का येतो? सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या, आपणाला आळस येतो म्हणजे आपण वाईट आहोत किंवा आपल्यात काही कमी आहे असं अजिबात नाही. कधी कधी शरीर थकलेलं असतं, मन टायर्ड असतं आणि कधी कधी कामाला सुरुवात करण्या अगोदरच ते काम खूप मोठं वाटत असतं आणि म्हणूनच आपण त्या कामाची सुरुवातच करत नाही. उदाहरणार्थ, आज मला एवढे ब्लाऊज पूर्ण करायचे आहे या विचारानेच एक प्रकारचं प्रेशर येतं, मन थकल्यासारखं वाटतं आणि त्या कामाला हातच लावू वाटत नाही. पण त्याच जागी जर आपण म्हणालो आज एकच ब्लाऊज पूर्ण करायचा आहे, तर मग तो आपण आरामात पूर्ण करू शकतो. हे काम खूप सहज आणि सोपं होऊन जातं. म्हणजेच काय, मोठं काम छोट्या छोट्या भागात डिवाइस केल्याने आळस कमी होतो आणि ते काम सहज पूर्ण होतं आणि काम पूर्ण झाल्याचं आपणाला कळत सुद्धा नाही. नंबर 2, शिलाई काम वेळेत पूर्ण न होण्याचं मोठं कारण मोबाईल आहे. खरंच विचार केला तर आजकाल मोबाईल हाच आपल्या खूप साऱ्या कामात अडथळा बनला आहे. 5 मिनिटे रील्स बघू म्हणून हातात आलेला मोबाईल आपला 1 तास कधी घेऊन जातो आपणाला कळतच नाही आणि तो 1 तास बघितलेल्या रील्समुळे कामाची एनर्जी पूर्णपणे डाऊन होऊन जाते. म्हणून जेव्हा पण तुम्ही शिलाई कामासाठी बसता त्यावेळेस नोटिफिकेशन बंद करून ठेवा. ज्या ठिकाणी आपलं मशीन आहे, जिथं आपण काम करणार आहोत, तिथं आसपास जवळ मोबाईल ठेवू नका, तर स्वतःपासून दूर किंवा दुसऱ्या खोलीत ठेवा. 30 मिनिटे पूर्ण फोकस काम करा आणि त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. असं केल्याने नक्कीच प्रोडक्टिव्हिटी वाढल्याचं तुम्हाला जाणवेल. पहिल्यापेक्षा 50% जास्त कामाचा वेग वाढेल आणि आपलं काम लवकर पूर्ण होईल. नंबर 3, काम चालू करण्याची ट्रिक. आपल्यासाठी खूप कठीण गोष्ट असते ती म्हणजे सुरुवात करणं. तुम्ही अगोदर कामाला सुरुवात करून बघा, इथंच तुमचं अर्ध काम पूर्ण होतं. तुम्ही कामाला बसण्या अगोदर स्वतःला सांगा, आज फक्त 10 मिनिटे काम करायचं आहे बस. आणि खूप वेळा असं होतं, 10 मिनिटे म्हणून कामाला केलेली सुरुवात ही त्या कामाचे शेवट करूनच थांबते. तुम्हीही ही छोटीशी ट्रिक आजमावून पहा. ही छोटीशी ट्रिक खूप पॉवरफुल आहे. नंबर 4, जिथं आपण शिलाई काम करतो ती जागा स्वच्छ ठेवणे. जर तुमची खोलीच अस्ताव्यस्त असेल, टेलरिंग टेबलच मेसी असेल, कपडे इकडे तिकडे पडलेली असतील, आपलं साहित्यच जागेवर नसेल किंवा सापडत सुद्धा नसेल, तर अशा जागेत, अशा ठिकाणी काम करण्याची इच्छाच होत नाही. आणि ते जर क्लीन सेटअप असेल तर मन फ्रेश वाटतं. म्हणून आपली खोली स्वच्छ ठेवा. रोज दिवसातून 5 ते 10 मिनिटे या कामासाठी ठेवा. आपणाला लागणारे धागे, सेन्सियर, मेजरमेंट टेप नीट व्यवस्थित ठेवा. आपल्याकडे शिवण्यासाठी आलेले कपडे कॅटेगरीनुसार व्यवस्थित लावून ठेवा. जर आपल्या कामाची जागा स्वच्छ क्लीन असेल तर काम करण्याची इच्छा सुद्धा वाढते. नंबर 5, स्वतःला मोटिवेट कसं ठेवायचं. कधी कधी पूर्ण मोटिवेशन संपतं. रोज रोज तेच तेच काम करून बोर होतं, काम करण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी स्वतःला आठवण करून द्यायची, मी शिलाई काम का शिकले होते. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी. हे सगळं आठवलं की पुन्हा एनर्जी येईल. शिलाई काम शिकताना प्रत्येकाचं एक मोटिव्ह असतं, म्हणून जेव्हा बी डिमोटिवेट वाटेल तेव्हा स्वतःला त्या गोष्टीची, त्या कारणांची आठवण करून द्या ज्यासाठी आपण शिलाई काम शिकलो होतो. स्वतःला मोटिवेट करण्यासाठी तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता, ते म्हणजे पहिल्यांदा शिवलेला ड्रेस आठवा आणि आत्ताचं काम बघा, किती जास्त इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. हे सगळं पाहिलं की आपोआप कॉन्फिडन्स वाढतो. नंबर 6, छोटंसं टार्गेट ठेवा. एकदम मोठे गोल्स ठेवू नका, तर मोठ्या गोल्सना छोट्या छोट्या पार्ट मध्ये विभागा. तुम्हाला 10 ड्रेस पूर्ण करायचं म्हटलं की मनावर प्रेशर येतं, पण त्याऐवजी आज 2च ड्रेस पूर्ण करायचे आहे किंवा आज फक्त कटिंग करू, अशा मोठ्या टार्गेटला छोट्या छोट्या पार्ट मध्ये विभागा. आणि जेव्हा हे छोटे टार्गेट पूर्ण होतील तेव्हा मनाला खूप जास्त आनंद मिळतो आणि यातूनच कामाची सवय निर्माण होते. नंबर 7, शरीराची काळजी घ्या. जर आपणाला आपली सगळी कामे वेळेत पूर्ण व्हावी वाटत असतील तर त्यासाठी अगोदर आपलं शरीर सदृढ असणं गरजेचं आहे.
कधी कधी आळस हा थकव्यामुळे सुद्धा आलेला असतो. जर तुमची झोप पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही पुरेसं पाणी पित नसाल किंवा तुम्ही सतत बसून काम करत असाल तर त्यामुळे सुद्धा शरीर टायर्ड होतं. म्हणूनच तुम्ही शरीराची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या. कामाच्या मध्ये उठून चाला, भरपूर पाणी प्या, हलका एक्सरसाइज करा. यामुळे शरीर हलकं वाटतं, ताण कमी होतो. कायम लक्षात ठेवा, हेल्दी बॉडी ऍक्टिव्ह माइंड. नंबर 8, तुलना बंद करा. आपली एखादी मैत्रीण किंवा दुसऱ्या एखाद्या टेलरकडे पाहून आपण स्वतःला म्हणतो ती किती फास्ट काम करते, तिच्याकडे खूप जास्त कस्टमर आहेत, मला तर जमतच नाही, माझ्याकडे तर गिराईकच नाही, असं म्हणून आपण स्वतःच डिमोटिवेट होत असतो. पण प्रत्येकाची जर्नी वेगळी असते, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, प्रत्येकाचं लाईफ वेगळं असतं. तुम्ही जर कालपेक्षा आज बेटर असाल तर हे तुमच्यासाठी खूप जास्त मॅटर करतं. तुमची प्रोग्रेस थोडीशी स्लो असेल पण प्रोग्रेस आहे हे खूप महत्वाचं आहे. म्हणून कोणाशी तुलना करण्याऐवजी स्वतःची प्रोग्रेस बघा आणि स्वतःला मोटिवेट करा. तर मैत्रिणींनो, आळस दूर करण्यासाठी कोणतंही मॅजिक नाही, तर लागते छोटीशी सुरुवात, रोजची सवय, स्वच्छ वर्क प्लेस, मोबाईलचा कमी वापर आणि स्वतःवर विश्वास. लक्षात ठेवा, काम सुरू केल्याशिवाय मोटिवेशन येत नाही, काम सुरू केलं की मोटिवेशन आपोआप येतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला शिलाई काम करताना सर्वात जास्त आळस कधी येत होते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.